नमस्कार, मी आपल्या सगळ्यांच्या वतीने बोलते, पण तुम्ही पण कोणीतरी बोला. इतकं नाही, त्याला गप्प बसायची सवय. ठरवा तुमच्यावर. तर नमस्कार, मी गीता देशमुख, जयंत देशमुखची अर्धांगिनी. मगासपासून तुमच्या सगळ्यांचं ऐकते. मुळात इथे पंढरी नगरीत यायला मिळालं हे खूप छान वाटतंय. त्यानंतर पुढे तुम्ही इतक्या कन्सिस्टंटली प्रत्येक वेळेला भेटता सगळेजण, हेही खूप कौतुकास्पद आहे. आणि तुमच्या सगळ्यांच्यामुळे आम्हाला पण एवढ्या सगळ्या मैत्रिणी मिळाल्या, किंवा रादर दुसरा परिवारच एक मोठा तयार झालाय, हे खूप छान वाटतं. तुमचं सगळ्यांची मनोगत. आम्ही जेवायला गेलो नव्हतो बघा, काही हे गेलं, कारण ऐकायचं होतं की प्रत्येक जण काय करतं. कारण प्रत्येक वेळेला जेव्हा तुम्ही भेटता तेव्हा प्रत्येक वेळेला वेगवेगळं काहीतरी आपल्याला प्रत्येकाकडनं ऐकायला मिळतं. खरं मागच्या वेळेला श्रीगोंद्याला तर कितीतरी माझ्या मैत्रिणींची वेगळी रूपं, म्हणजे तुम्ही जसे शेतकरी म्हणता, पण ती सुद्धा किती ह्या सगळ्या जणी कार्यरत आहेत आणि छान छान क्षेत्रात काम करतात, हे पण ऐकायला मिळालं होतं. मला वाटतं आज आपल्याला थोडा वेळ कमी मिळाला म्हणून आमचं मनोगत प्रत्येकीचं ऐकणं तुम्हाला शक्य नव्हतं. हा, ऐका ना, आता तेच करायचं. तर मुळात खूप छान वाटलं, मस्त झालं. तर तुमचं जेव्हा सगळ्यांचं मी ऐकत होते, एक जण म्हणाले, मला आता थोडीशी आडनावं लक्षात राहायची नाही, की जिथेही कुठे एखाद्या क्षेत्रात तुम्ही जाता किंवा कुठे बाहेर, तर कुठेही ऍग्रिकल्चरचा माणूस दिसला की पटकन मदत होते. हा अनुभव फक्त तुम्हालाच असं नाही, पण आम्ही जर एखाद्या ठिकाणी गेलो आणि असं जर म्हटलं की कृषी खात्यात माझा भाऊ आहे किंवा माझा नवरा आहे, तर आम्हालाही ती मदत फार पटकन मिळते. किंवा तिथे सुद्धा तुम्ही तयार केलेलं हे रोप आहे जे छान वाढते. आणि आणखीन एक तुमच्या सगळ्यांच्या मध्ये असं लक्षात येतं की प्रत्येकाने सांगितलं की तुम्ही कुठल्या कुठल्या परिस्थितीमधनं आणि कसं कॉलेजला ऍडमिशन घेतली, इंग्लिश येते का नाही, बॅग घेतली, ट्रंक घेतली, असं सगळं करत. पण तुमच्या डोळ्यातली स्वप्न आकाशात उडायची होती, पण आजही आणि तेव्हाही तुमचे पाय तुमच्याच ह्याच्यात मातीत रोवलेले आहेत. हे खूप छान वाटलं. आणि असंच आपण सगळेजण परिवार एकत्र राहूया आणि पुढच्या वेळेला आणखीन जास्त संख्येने लोक येतील याचा तुम्ही प्रयत्न करा. कदाचित आमच्या बायकांची मदत तुम्ही घेतली तर आम्ही आणखीन मोठ्या संख्येने आमच्या मैत्रिणींना पण घेऊन येऊ, असं बघूयात. मनापासून धन्यवाद. मी सुनीता पोपटराव शेंडगे, पोपटराव यशवंत शेंडगे त्यांची धर्मपत्नी. शिर्डीला ज्यावेळेस गेट टुगेदर झालं त्यावेळेस पण मी 2 शब्द बोलले होते. 1983 ला आमचा विवाह झाला, तेव्हापासून आजपर्यंतचा हा प्रवास. गेट टुगेदर, हे गेट टुगेदर कशासाठी पाहिजे, याचा हेतू काय, तर 4 वर्ष तुम्ही सर्वजण एकत्र काढता आणि प्रत्येक जण त्यानंतर आपापल्या वाटेने निघून जातो. मग जवळजवळ राहणारे असतील किंवा अगदी जवळचे मित्र असतील, ते कधीतरी एकमेकांना क्वचित भेटतात. परंतु एवढ्या मोठ्या समुदायाने भेटण्याची वेळ ही फक्त गेट टुगेदरलाच येते. आणि मग तू काय करतो, मी काय करतो, तुझी मुलं काय करतात, माझी मुलं काय करतात, असं प्रत्येक जण आपापलं सुख दुःख एकमेकांशी वाटून घेतो आणि त्याच्यातच सर्वांना मोठा आनंद मिळतो. प्रत्येकाला त्यावेळेस एक गोष्ट मला जाणीवपूर्वक सांगावीशी वाटते, ती म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं की माझी मुलं काय करतात, माझी मुलं कुठं आहेत आणि मी काय करतो, यापेक्षा माझ्या मुलांनी त्यांच्या आयुष्यामध्ये काय काय चांगलं केलेलं आहे, ते कुठं नोकरीला आहेत, माझी सून नोकरीला आहे, माझा मुलगा अमेरिकेत आहे, हे सांगण्यामध्ये तुम्हाला सर्वांनाच मोठा अभिमान वाटतो. आणि मग तुम्ही अभिमानाने गर्वाने तुमची छाती फुलते. परंतु याचा सर्व श्रेय हे केव्हा तुम्हाला मिळतं, याचं सर्व श्रेय हे तुम्ही जे 4 वर्ष कष्ट केले, तुम्ही शिकले. आणि तो काळ असा सगळ्यांचाच खडतर प्रवास होता की अगदी 10 रुपये 15 रुपये मागितले तरी लवकर येत नव्हते.
आणि आमच्या साहेबांचे तर जेवणाच्या डब्यामध्ये 4 आणि 8 आणे त्यांचे भाऊ पाठवायचे. आणि अशा प्रवासात, या खडतर प्रवासातून तुम्ही मोठे झालात आणि तुम्ही तुमच्या मुलांना शिकवलं, घडवलं आणि ते चांगले नावारूपाला लागले. याच्यातच तुमचा मोठा अभिमान आहे. आणि मग हे गेट टुगेदर असंच तुम्ही चालू ठेवा अशी माझी नम्र विनंती. आणि रामतोरी साहेबांचे मी मुख्यतः आभार मानते. या पंढरपूर नगरीमध्ये त्यांनी आपल्या सर्वांची चांगल्या प्रकारे योग्य अशी सुव्यवस्था केलेली आहे. आणि एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. मी सगुणा दिलीप शेडगे, दिलीप महादेव शेडगे हे माझे मिस्टर. मला खरं तर मामाच्याच घरी दिलेला आहे. आणि त्यांच्या BSc होण्याच्या म्हणजे BSc ॲग्री होण्याच्या अगोदर म्हणजे मी 1981 ला लग्न झालं. त्यावेळेला घरची परिस्थिती बेताचीच, त्यांच्या पण आमच्या पण. आणि जरा आमच्या आई वडिलांची परिस्थिती बरी होती. आमच्या लग्नाचाच किस्सा मला आठवतो. आमचं लग्न 1981 ला झालं. त्यावेळेला त्यांची BSc झालेली होती आणि ते एका पुण्याजवळच्या कंपनीत नोकरीच होती. माझ्या आईने ठरवलं माझ्या भावाच्याच घरी माझी मुलगी द्यायची म्हणून. मी सर्व्हिसला होते. माझं BSc झालेली आहे. मी शिक्षिका म्हणून आणि मुख्याध्यापक म्हणून रयत शिक्षण संस्थेमध्ये रिटायर झाले. आमच्या लग्नाचा किस्सा म्हणजे मला BEd ला जायचं होतं आणि नेमकं ज्या दिवशी लग्न होतं त्याच्या आदल्या दिवशीच मला इंटरव्ह्यूचा कॉल आला. मला BEd करायचं होतं सोलापूरलाच दयानंद कॉलेजला. आणि मी त्या दिवशी हळदी दिवशीच इंटरव्ह्यूला गेले. आणि तिथे गेल्यानंतर जरा एक शिक्षणामुळं प्रत्येकाच्या अशा आयुष्यामध्ये एक धाडस, आत्मविश्वास निर्माण झालेला असतो. त्यामुळं माझा होता नंबर 35वा. लग्न दुसऱ्या दिवशी. मला टेन्शन आलं, आता ही माझी इंटरव्ह्यू लवकर झाली नाही तर काय करायचं. सोलापूरला इंटरव्ह्यूला गेले आणि इंटरव्ह्यूला गेल्यानंतर तिथल्या एक मॅडम होत्या त्या कॉलेजच्या, नुलकर मॅडम म्हणून. त्यांना मी जाऊन सरळ ऑफिसमध्ये गेले आणि जिथे इंटरव्ह्यू घेत होते त्यांना सांगितलं, मॅडम माझं आज हळदी आहे, त्या उद्या लग्न आहे, माझी इंटरव्ह्यू अगोदर. माझे मिस्टर पुण्याला आणि मी मरोड्याला सर्व्हिसला होते लग्नाच्या अगोदर. आणि हे त्या दिवशी पण ही पुण्याला. आणि त्यावेळेचा काळ कसा होता की गाड्या वगैरे नव्हत्या लग्नाला वगैरे. आमच्या सासऱ्यांनी तसली तट्ट्याची बैलगाडी पाठवली ती नवरी न्यायला. आणि त्या तट्ट्याच्या बैलगाडीमध्ये नवरीच नव्हती. मी सोलापूरला आहे पुण्याला. त्या दिवशी अशी इंटरव्ह्यू मग माझी त्या मॅडमनी विचार करून लवकर घेतली. आणि पुन्हा मी स्टँडवर आले. स्टँडवरून एसटीने गेले. रोपड्याला आमचं लग्न होतं. रोपड्याला मी त्या अगोदर आम्ही बघायचो, माझी एक मैत्रीण आणि मी खिडकीतून बाहेर बघायचो एसटीच्या, त्या बैलगाड्या कुठपर्यंत आल्या. आणि मग ती एका बाजूला बघायची, मी एका बाजूला बघायची. त्या गाड्या होत्या बाबळगावच्या अलीकडे. बाबळगावच्या अलीकडे आम्ही गाड्या बघितल्यावर बाबळगावच्या स्टँडवर उतरलो. आणि तिथं आम्ही एका छपराच्या एका घरात शेजारच्या ड्रेस बदलून साडी घातली, मग त्या बैलगाडीत बसलो. अशी आमची आणि दुसऱ्या दिवशी आमचं लग्न झालं. आणि त्यावेळेला माझ्या मिस्टरांना आणि मला आमचं आयुष्य असं अतिशय सुखासमाधानात गेलं. माझे मिस्टर जास्त बोलत नाहीत. प्रत्येक वेळेला माझी मिसेस बोलेल म्हणून देतात. त्यांचं मगाशी मी काय मनोगत ऐकलं नाही म्हणून मी आता इथं सांगते. छान छान एकदम उठा 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 आता. मित्राशी आहेत, जरा बोलत नाहीत पण त्यांचं मी भरून काढते. आणि त्यांचा स्वभाव असा मित्रवाशी आहे. तर BSc झाल्यानंतर पण आम्ही दोघं वेगवेगळ्या खात्यात असूनही आमची सर्व्हिस छान गेली दोघांचीही. आणि मुलंही आता सुस्थितीत आहेत. तुमचा हा आजचा आनंद बघून किंवा तुमचे जे किस्से ऐकत होतो ते ऐकून आम्हीच हसलो. माझं तर असं हे हसून हसून असं काय लागलं. म्हणजे तुमचे किस्से ऐकून आमचा सुद्धा आज असा दिवस आनंदात इतका केला. कधीच आपण एवढं हसत नाही. खरं तर हास्य क्लब निघले ते त्याच्यामुळे, कारण लोक हसायचंच विसरून गेले. मग आपण आज हसलो इतकं ना
ते आता कितीतरी दिवस पुरेल. मग अशी मी असंही म्हटलं, वर्षातून एकदा गेट टुगेदर होण्यापेक्षा, कारण हे वर्षातून एकदा भेटले की लेडीज सुद्धा लवकर लक्षात येत नाहीत आडनाव. म्हणून मी काय सुचवलं की बाबा वर्षातून 2दा गेट टुगेदर व्हावं आणि त्यावेळा सगळ्यांचंच म्हणजे असे किस्से ऐकता येईल आणि मनसोक्त हसता येईल. आम्हालाही तुमच्यामुळे आज आनंद मिळाला, आनंदाचा दिवस गेला आणि सगळ्यांचंच आम्ही आभार मानते सगळ्यांच्या वतीनं. आम्हाला आज हा तुम्ही दिवस बघायला आणि हसायला ज्यांचा दिवस चांगला गेला, रामतरे साहेबांनी ज्यांनी हे नियोजन केलं त्यांना सगळ्यांना धन्यवाद देते आणि माझे 2 शब्द सांगते. सर्वांना प्रेमपूर्वक नमस्कार. मी लता अरुण दळवी, इंग्लिश स्कूल रमणबाग या शाळेमध्ये शिक्षिका होते आणि आता 5 वर्ष झालं रिटायर्ड झालेली आहे. सगळ्यांचेच बालपण तसं पाहिलं तर खडतर याच्यामध्ये गेलेलं आहे. प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती त्या काळात सुद्धा नव्हती, परंतु आज मात्र सगळे सधन आणि सुदृढ असे झालेला आहात. म्हणजे जो आनंद तुम्ही दरवर्षी घेता तो खरंच वाखाणण्यासारखा असतो. आणि दरवर्षी म्हणजे एकदा मगरपट्ट्याला झालं तेव्हा मी आले होते आणि आज या ठिकाणी आलेले आहे. काही अडचणी असतात आपल्या प्रत्येकाच्या, पण ज्या ज्या वेळेला मी येते त्या त्या वेळेला वेगवेगळे अनुभव या ठिकाणी अनुभवायला मिळतात. त्यानिमित्ताने या सगळ्या मैत्रिणी, बऱ्याच जणांची नावं माहीत नाहीत पण तरी सुद्धा मैत्रिणी झालेल्या आहेत. आणि आपण जे काही सुख समाधान जे लाभलेलं आहे, तुम्ही तुमच्या कामामध्ये केलेले जे प्रामाणिक काम आहे त्याच्यामुळे खरं तर प्रत्येक ठिकाणी कुठेही गेलं, कुठल्याही ठिकाणी गेलं तर एकतरी यांचा मित्र ऍग्रिकल्चरवाला भेटतो आणि खरंच त्यांचा खूप आनंद होतो. तर खरं मी असं म्हणेन की ऍग्रिकल्चर मध्ये झालेलं बहुआयामी व्यक्तिमत्व सगळेजण तुम्ही आहात आणि याच्यातून खरा माणूस ऍग्रिकल्चर मध्ये घडतो असं म्हणायला हरकत नाही. तर अतिशय सुंदर या ठिकाणी वाटलं आणि पुन्हा पुन्हा असा योग यावा असं मी म्हणेन. महिलांची एकच बाजू आहे की पुरुष आणि महिला असं दोन्ही आम्ही एकत्र असतो, पण महिलांनी सुद्धा पुढाकार घेऊन एखादी ट्रिप काढावी आणि त्यांनीही असा वेगळा आनंद व्यक्त करावा अशी अपेक्षा व्यक्त करते, इच्छा व्यक्त करते आणि याच ठिकाणी थांबते. पुन्हा एकदा आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिल्याबद्दल. आणि विशेषतः दळवी साहेबांनी त्यांचं काही कर्तृत्व सांगितलेलं नाहीये, तर त्यांनी स्वतः रिटायर झाल्यानंतरही सामाजिक काम तर त्यांचं आधीपासून चालू होतंच, परंतु रिटायर झाल्यानंतरही ते काही शांत बसलेले नाही. साप्ताहिक बोधिसत्व वंदना हे ते कायम जवळजवळ 17-18 वर्ष चालवलं. त्यानंतर आता बोधिसत्व वंदना म्हणून YouTube चॅनल त्यांनी काढलेला आहे आणि त्याच्यावर आज आपण इथे जो कार्यक्रम राबवलेला आहे तो कार्यक्रम आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल. तर त्यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करते की आपले सगळ्यांचे चेहरे आपल्याला त्या याच्यामध्ये बघायला मिळतील आणि एक अविस्मरणीय आठवण आपल्याला ती असेल. तर पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानते आणि याच ठिकाणी थांबते. पुन्हा एकदा सर्वांना मनपूर्वक अभिनंदन आणि आभार. प्रथमतः मी सर्वांचा तुमचा आभार मानतो, कारण 4 महिने झालं तुम्ही यावा असा प्रयत्न मला 4 महिने सातत्याने चालू आहे. संख्या अपेक्षित आलेली नाहीये. आपण खर्च सुद्धा एकदम कमी ठेवलाय, तरी सुद्धा लोकांची मी टाकलेले मेसेज बघत होते, परंतु त्याचं उत्तर द्यायचं मात्र कोणाकडे धाडस निर्माण झालेलं नाहीये. त्याचं जरा थोडं दुःख वाटतं, बाकी दुसरं काय नाही. आता शेडगे मॅडमने सांगितले की वर्षातून 2 वेळा गेट टुगेदर ठेवलं तर आम्हाला आणखी जास्त संधी मिळाली भेटायची, परंतु आपण 2 वर्षांना आता एकदा हे ठेवलो तरी आज आपली कमकुवत परिस्थिती उपस्थिती आहे. 6 महिन्यात ठेवलं तर मला हे तर कुठं ऐकत बसेल आपण, असं होऊन बसणार आहे. जर उपस्थिती तर चांगली असेल ना तर ते करायला काय अडचण नाही, कारण आम्ही 75 वर्ष म्हणजे 75ला ग्रॅज्युएशनसाठी ऍडमिशन घेतलं होतं. तसं 1973ची ऍग्रिकल्चरची पुण्याचीच बॅच आहे, वर्षातून 2 वेळा ते ठेवतात आणि ते अशी वर्गणी मागत नाहीत. आता पंढरपूरला ठेवलं म्हणलं की सोलापूर जिल्ह्याचे जेवढे काही बेश ऍग्री आहेत आमच्या बॅचची त्यांच्याकडे वर्गणी गोळा करायची आणि तो कार्यक्रम करत नाही. दोन्ही काळ असला तर त्या परिसराच्या लोकांनीच करायचा. मला वाटतं 2023 मध्ये इथं
पंढरपुरात आला होता, तर सोलापूर जिल्ह्याच्या लोकांनी वर्गणी गोळा करून तो खर्च सगळा भागवला. औरंगाबादला एकदा त्यांचं झालं होतं. म्हणजे दर 6 महिन्यानं त्यांचं होतंय. आता आपल्याकडे 2 वर्षांनंतर तर ही अशी येण्याची म्हणजे परिस्थिती अवघड आहे. प्रत्येकाला फोन केले, मेसेज केले, वैयक्तिक टाकले, ग्रुपला टाकले. त्या गेट टुगेदरसाठी येणाऱ्यासाठी स्वतंत्र एक ग्रुप तयार केला, तिथं दररोज मेसेज टाकत गेलो, परंतु फारसा काय परिणाम झालेला नाहीये. ठीक आहे, असो, पण प्रयत्न करत राहायचा. पुढचं गेट टुगेदर पुण्यात जवळ शेजारी एका रिसॉर्ट मध्ये ठेवायचा विचार चालू आहे. बघू, किंवा नसेल तर मग आपलं चंद्रकांत दळवी यांचं गाव निढळ आहे, त्या ठिकाणी पाण्याची बचत कशी करायचं त्याचं बरंच शेतीमध्ये शेतकऱ्यांना प्रत्यक्षात तिथं ते सुधारणा भरपूर केलेली आहे, ते पाहता येईल. आणि तसंच तिथं शेजारीच मग गोंदवले महाराजाचं दर्शनाला तिथं राहण्याची सोय आणि ते निढळला गेट टुगेदर असं एक नियोजन आहे. बघू दोन्हीपैकी कुठलं सारखं म्हणजे कुठला रिस्पॉन्स मिळतोय. नसेल तर मग ते पुण्याजवळचं एक रिसॉर्ट आहे मुळशीजवळ, तिथं करता येईल. फक्त हे काय की गेट टुगेदर मी माझ्यासाठी खरं म्हणतं ठेवत नाही. मी प्रत्येक मित्राकडे भेटायला जातो, भेटतो. मी तुमच्यासाठी गेट टुगेदर ठेवतो हे तुम्हाला कळायला पाहिजे. कारण लांबतरी मला वाटत नाही कोणाला घरी पोचायचा राहणार असं काही वाटत नाही. एकदा अंदमानला ट्रिपला गेलो होतो, तिथे क्लासमेट होता, त्याला भेटलो, पण त्याचं महिन्यापूर्वीच काहीतरी टॉन्सिलचं ऑपरेशन झालं होतं, त्यामुळे त्याला बाहेर पडता येत नव्हतं. शेवटी माझ्या राहण्याच्या ठिकाणापासून 2 किलोमीटर अंतरच होतं. मग त्या बसवाल्याला म्हणलं मला ते गाडी थांबव, उतरतो. त्याचं रोड टचच घर होतं, त्याचा गार्डनिंगचा धंदा आहे. तर ते म्हणजे असं भेटून आलो. तसं बाहेर कुठं कोणाकडे जायचं म्हणलं ना, कुठे गेले की त्याला पहिलं प्राधान्य भेटायला जातं. त्यामुळं माझ्यासाठी मी गेट टुगेदर न ठेवता बाबा तुमचं एकमेकांचं संधान साधावं. नंदुरबारवरून माणूस इथे येऊ शकतो, लाकडावाला हैदराबादवरून येऊ शकतो, परंतु इथं आपल्या आसपास असणाऱ्या मंडळींना यायला वेळ नाही. नातवाची परीक्षा आहे आज, आई वडील नाहीत का त्याला? तुम्हाला मला सांगा, तुम्ही आता तुम्हाला शाळेत कोणी जर सोडायला आलं का तुमच्या आई तुम्हाला कोणाला? आता कारण मला सांगतात की नातवाची उद्या परीक्षा आहे आणि ही 18 फेब्रुवारी तारीख काढताना मी कॅलेंडर बघून काढलं की त्या दिवशी तीच नाही तरी एक दोघांनी सांगितले आज मला लग्नाला जायचं. काय आता म्हणजे असे आनंद. आणि एक जणांना असा मेसेज आला की मी सध्या आज आजारी आहे आज आणि उद्या व्हिएतनामला चाललोय म्हणतोय मी. म्हणजे लाखांना पैसे खर्च करून तो व्हिएतनामला जातोय, पण हे काय आमच्या मित्रांना भेटायला यायला त्यांना सवड नाही आणि आजाराचं कारण सांगितलंय, लगेच दुसऱ्या दिवशी ट्रिपला चाललंय. म्हणजे अशी परिस्थिती आहे. नाही नाही, वय म्हणा ना, आता हे जे काय सगळी आहेत ते काय ह्यांची काय वय म्हणजे आता हे रांगणार आहेत का? ह्यांची वय झालेली तुमच्या बरोबरचीच आहेत ना. काय बोलतोय ते त्याच्या लक्षात राहत नाहीये. नाही नाही, राहते लक्षात सगळं. फक्त कसं आहे माहिती का, वेळ द्यायचं नाही. त्या प्रपंचामध्ये गुरफटून राहिले ती एवढंच आहे अगदी. त्यांना त्या प्रपंचातून बाहेर पाडायचं नाही. किती कमवायचं आणि किती करायचं हेच मला समजून येत नाही. मुलं कमावा लागली, उद्या नातं कमावायला येतील तर ती म्हणते की अरे मला जरा ते जनावरांची धार काढायची आहे. मग आता काय, बैल गाई निर्माण केले त्याचं संगोपन करायलाच पाहिजे. असं म्हणजे कारण अनंत म्हणजे पाहायला मिळतात अगदी. आता काही जणांनी सांगितलं की बाबा शेती करायला परवडत नाही, काही सांगितलं शेती करायला परवडते. पण माझं तर मत असं की शेती ही वडिलांचीच आलेली आहे, इस्टेट ती सांभाळायची म्हणून फक्त पडीक न ठेवता ती कसायची. तुम्हाला प्रॉफिट होतोय म्हणून तुम्ही ते करू नका. प्रॉफिट होणंच नाहीये, कारण तुम्ही राहताय पंढरपूरमध्ये, शेती असते गावाकडे तिकडे. मग तुम्ही पंढरपूरहून शेतीत जायला तुमचं 50-60 किलोमीटर अंतर प्रवास करावं लागते. तिथं करणाऱ्या गाड्याला माहिती असतं आता साहेब आला की 1 तास 2 तास 4 तास थांबल, परत निघून गेला कोणा माघारी येत नाहीये. त्या शेतीचा मालक तोच होतो अगदी. फक्त शेती पडीक ठेवायची नाही, आपली वडिलांची इस्टेट आहे सांभाळायची म्हणून सांभाळा, परंतु प्रॉफिट होईल हे ना. आता प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे आलेले आहेत, सांगितले आहेत. पण शेती ही फक्त सांभाळायची म्हणून, इस्टेट एक आपलं सांभाळायची, आपली आठवण म्हणून, एक आपल्या आजोबाची वडिलांची आठवण म्हणून ती सांभाळायची. आता ते गेट टुगेदर बद्दल मेसेज टाकला जातो ग्रुपमध्ये. उदाहरणार्थ सांगायचं म्हणलं तर आपला हे सतीश कोंडे यांनी मेसेज टाकला गेट टुगेदर बाबा असं कसं, त्यावर पुन्हा कोणी भाष्यच करत नाहीये. त्यामुळे गेट टुगेदर ठेवायला हा मुद्दा उपस्थित होतो.
आणि मग ती म्हणते काय आता पण आणि परत गंमत अशी आहे की ज्या वेळेला गेट टुगेदर ठेवलं जाईल खरंच त्यावेळेला सतीश कोंडेच गेट टुगेदरला येत नाही. उदाहरण सांगतो मी म्हणजे आणि अगोदर मात्र ते सांगते बाबा गेट टुगेदर कसं आहे गरजेचं. आता आपल्याला शेंडके मॅडमनी सांगितलं गेट टुगेदर का गरजेचं आहे वगैरे, तसं हे त्यावेळेला महत्व सांगतंय ग्रुपवर की गेट टुगेदर किती महत्वाचं आहे याचं. पण ज्यावेळेला गेट टुगेदर ठेवणार तीच गायब होती. अशी परिस्थिती आहे. आता पंढरपुरात मला एक क्लासमेट आहे ती म्हणला माझं उद्याला नातवाचं लग्न आहे म्हणलं पुण्याला मी चाललोय अगदी. म्हणजे असं आहे परिस्थिती. स्थानिक जवळ इथं राहून तुम्हाला 22 किलोमीटर अंतरावर येत नाही, त्यामुळे नगरवरनं आणखी संगमनेरनं यावं कोणीतरी येतं हे अपेक्षा करणं माझं चुकीचंच होतं ना शेवटी. ठीक आहे, धन्यवाद. तुम्ही चांगली म्हणजे जी उपस्थिती आहे ती बऱ्यापैकी आहे. मगर हा आहे त्यामध्ये समाधान मानायचं. आता भगिनी मंडळीची आता उपस्थिती किती काय मला माहिती नाही आहे, कारण मगरपट्ट्यामध्ये तर 47 माझ्याकडे नंबर आहेत. असं म्हणजे नाराज होऊ नका, असाच उत्साह ठेवा. भरपूर मंडळी नाही, आहे. तरी 2 ठिकाणाचं मी नियोजन आता तुम्हाला सांगितलंय मी डिक्लेअर करेन, पण त्यावेळेला मी प्रत्येकाला भीक मागणार नाहीये. ज्याला पाहिजे त्यांनी फक्त पैसे सांगणार. मी सांगणार ह्या नंबरवर ह्या नावावर पैसे जमा करा, एवढी रक्कम सांगणार. पण तो रक्कम येतो का जातो का मी बघणार नाही. जेवढे येतील तेवढे येतील, पण ह्या पुढे कोणाला हात पसरायचे नाही. याच्या पुढे घेतो तर करताना ज्या ठिकाणी ठेवायचं तिथल्याच आपल्या ग्रॅज्युएटला सांगायचं बाबा तू सतीश कोंडे तुझ्या परिसरात आहे, भोरला ठेवलेला आहे, तो आपलं तिथं पैसे गोळा करायचे तुझ्या नावावर. जेवढे येतील तेवढ्यानं आपलं सोय करायची, बाकी कोणाचा विचार करत नाही. तू ये म्हणून कोणाच्या पाया पडायला जायचं नाही आता इथून पुढं, असं माझं तर मत मी व्यक्त करतो. पण तुम्ही किती पाया पडला ना त्यांनी करा तीच करते होती. पहिल्या गाडीला तुम्ही नाही करणार आहे, मी करणारच आहे. मी बरं का गेट टुगेदर करणारच आहे, मी काय सोडणार नाही. मी म्हणजे फक्त माझं म्हणजे माझं मन काय वाटतंय ना माझ्या मनाला ज्या काही वेदना होतात खंत आहेत ती मी बोलून दाखवण्याचा प्रयत्न केला. मी ते काही जरी केलं तर ते मी बोलू शकतो. सुनील जावळींनी दोघांना तसं कमिटमेंट करून बोलून घेतलं. त्यापैकी हैदराबादहून लखनौला आला, पहिल्यांदा आपल्या गेट टुगेदर मध्ये हजर राहिले. ठीक आहे, तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही इतकं काम केलं त्याबद्दल अरे पण जास्त कष्ट केले. बरं बरं, माझं त्यात काय तर माझ्याकडे यादी किंवा ह्यात काय प्लस मायनस थोडंफार होईल झाले. पण ते एक ग्रुप आपलं ते सदाशिव केळकर यांच्या मंडळीने केलेलं आहे, परंतु तो काय ऍक्टिव्ह नाही आहे. त्यांना मी यादी सुद्धा दिली होती नंबरची, काही या आपल्या बॅच मधल्या क्लासमेटच्या आहेत, तर त्यांनी ती काय ऍड सुद्धा केली नाही. त्यामुळे त्या ग्रुपवर काय फारसा ऍक्टिव्हपणा दिसत नाही. तर त्या ग्रुपवर मी मेसेज टाकायला सांगितलं होता आमच्या घरच्यांना, बाबा असं 18 फेब्रुवारीला गेट टुगेदर आहे, बघा प्रयत्न करा म्हणून असं सांगितलं. हा, आणि तुम्हाला काही नंबर माझ्याकडले ते दोन्ही मिळून हे करता येतील. लांबतोरे साहेब नाराज राहू नका. पुढच्या गेट टुगेदर अजून उमेद वाढली पाहिजे. माझ्या नाराज राहू नका. लक्षात आलं का, माझ्या भावना बोललेला आहे. मी माझं गेट टुगेदर ठेवायचं, कारण मित्र हेच माझं खरं जीवन आहे. अमूल्य ठेवा आहे. मित्र हेच माझं खरं जीवन आहे. ऍक्च्युली माझ्या मंडळीला माहिती आहे. नाराज राहू नका, नाराज नका राहू. ठीक आहे, धन्यवाद. तुम्ही आमचे टॉनिक आहात, आम्ही तुमचे टॉनिक.